आजच्या या अदंत उदंत विचारपीठावरती उपस्थित असलेले सन्मान्य मान्यवर व सर्व छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा वारसा येऊन आलेले मावळे यांना मी नमन करतो व माझे विचार व्यक्त करण्यास सुरुवात करतो। जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचे देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते राजा शिव छत्रपती व ज्या वारसदाराने हे देखणं स्वप्न स्वतःच्या खांद्यावर झेललं पेललं ते राजा शंभू छत्रपती। सर्वप्रथम या तिन्ही महापुरुषांना माझा मानाचा त्रिवार समुद्रा व मी माझे विचार व्यक्त करण्यास सुरुवात करतो। ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारी संस्काराची पवित्र सावली, ज्ञानाचा दिवा तेवत ठेवणारी संस्काराची पवित्र सावली, बहुजनांच्या जीवनात उजेड पेरणारी आमची ज्ञानमाऊली, बहुजनांच्या जीवनात उजेड पेरणारी आमची ज्ञानमाऊली। समतेची शिकवण सेवा भावाची ओंजळ शिक्षणाचा अखंड प्रवाह, समतेची शिकवण सेवा भावाची ओंजळ शिक्षणाचा अखंड प्रवाह, मराठा विद्या प्रसारक समाज म्हणजे महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास, मराठा विद्या प्रसारक समाज म्हणजे महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्या विनयन शोभते या संस्कृत सुभाषिताप्रमाणे एकंदरीत शिक्षण हे माणसाला केवळ पदवी देत नसून माणूस घडविण्याचे काम करते आणि त्याचप्रमाणे माणूस घडविणाऱ्या, समाज घडविणाऱ्या आणि राष्ट्र घडविण्याचे काम करणारे एक महान असे ज्ञानपीठ म्हणजे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था हे काम करते। शिक्षण म्हणजे केवळ संस्था नव्हे, शिक्षण म्हणजे केवळ संस्था नव्हे तर माणसाला आणि समाजाला घडवण्याची सर्वात प्रभावीपणे असणारी क्रांती होईल। आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे मराठा विद्या प्रसारक समाज आमची ज्ञानमाऊली। मित्रांनो, माऊली हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभा राहते ती म्हणजे वात्सल्याची मूर्ती, जी हात धरते, पडल्यावर उभी करते, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा दिवा लावण्याचे काम करते आणि त्याचप्रमाणे ज्ञानाचा दिवा लावण्याचे काम करणारी संस्था म्हणजे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था। खरं तर आपल्या या राज्यात क्रांती घडवण्याचे काम करणारी संस्था म्हणजे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था। ही केवळ संस्था नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी चालना, लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ज्ञानमाऊली, समतेची पवित्र गंगा आणि सामाजिक परिवर्तनाची अखंडपणे असणारी ज्योत लावणारी संस्था म्हणजे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था। खरं तर या संस्थेची पायाभरणी ज्यांचा त्याग, संघर्ष आणि ज्यांच्या दूरदृष्टीच्या विकासावर उभी राहिली ते म्हणजे या संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे आणि कर्मवीर रावसाहेब थोरात यांनाही माझा कोटी कोटी असा प्रणाम। नव्हता त्यांना सत्तेचा मोह, नव्हती त्यांना धनाची आस, नव्हता त्यांना सत्तेचा मोह, नव्हती त्यांना धनाची आस, शिक्षणातून घडवला त्यांनी समाज परिवर्तनाचा श्वास, शिक्षणातून घडवला त्यांनी समाज परिवर्तनाचा श्वास। जळले स्वतः दीपापरी दिला प्रकाश जगाला, जळले स्वतः दीपापरी दिला प्रकाश जगाला, कर्मवीरांसाठी आजही प्रेरणा देतो मनाला, कर्मवीरांसाठी आजही प्रेरणा देतो मनाला। 10 डिसेंबर 1874 रोजी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील एका लहानशा कुटुंबात कर्मवीर गणपत दादा मोरे यांचा जन्म झाला। एकंदरीत सामान्य शेतकरी कुटुंबात ते जन्मले, परंतु तरी सुद्धा गणपत दादा मोरे हे लहानपणापासून सामान्य कुटुंबात जन्मलेले असामान्य विचारांचे महामानव होते। एकंदरीत लहानपणापासूनच अंधश्रद्धा असेल, कर्मकांड असेल, जातीभेद निर्मूलन असेल याविरुद्ध त्यांनी आंदोलने सुरू केली, समाजात जाऊन समाज प्रबोधन केली आणि समाजाला सांगितले की आपल्याला जर हा समाज बदलायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही। आणि याच विचारातून सन 1914 मध्ये कर्मवीर डॉक्टर डी.आर. भोसले, कर्मवीर कीर्तिमानराव निंबाळकर, कर्मवीर रावसाहेब थोरात आणि कर्मवीर गणपत दादा मोरे आणि याशिवाय आपल्या समाजाचे काही समाज धुरीणांनी एकंदरीत महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे याशिवाय राजश्री शाहू महाराज या सर्वांच्या एकत्रेतून या विचारातून एक प्रेरणा निर्माण झाली आणि या प्रेरणेतून एका संस्थेचा उदय झाला आणि याच संस्थेला आपण मराठा विद्या प्रसारक समाज संस्था या नावाने ओळखतो। खरं तर मित्रांनो, त्यावेळी शिक्षण म्हणजे काही मोजक्या लोकांचेच, एकंदरीत काही मोजक्या लोकांच्या तोंडातला घास म्हणजे शिक्षण होते। परंतु त्यानंतर संस्थेने घोषणा दिली की शिक्षण हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो सर्वांनी मिळवायलाच हवा। आणि ही घोषणा दिल्यानंतर अनेक कष्टकरी, शेतकरी, बहुजन समाजातील लोक असतील त्यांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे ही पुन्हा एकदा खुली झाली। न जातीचा भेद, न धर्माची भिंत, न जातीचा भेद, न धर्माची भिंत, ज्ञानासाठी उघडले प्रत्येक दार, ज्ञानासाठी उघडले प्रत्येक दार, विद्येच्या मंदिरात समानतेचा दीप, MVP समाज झाला आधार, विद्येच्या मंदिरात समानतेचा दीप, MVP समाज झाला आधार। मित्रांनो, ही संस्था म्हणजे केवळ शाळा, महाविद्यालयांचा समूह नव्हे तर स्वाभिमान शिकवणारी, समता रुजवणारी, विज्ञान निष्ठा देणारी आणि सामाजिक परिवर्तनाची अखंडपणे असणारी ज्योत पेटवणारी संस्था आहे।
एकंदरीत यानंतर कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी सत्यशोधक जलाशयांच्या तर्फे गावोगावी जाऊन आंदोलने करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी समाजाला सांगितले की शिक्षण हा एक असा परिस आहे जो शेतकऱ्यांचे दारिद्र्य दूर करू शकतो. आणि हीच घोषणा दिल्यानंतर याच विचारातून कर्मवीर गणपतदादा मोरे यांनी नाशिकमध्ये वसतिगृह सुरू केले, जिथे त्यांनी गरीब मुलांची राहण्याची, याशिवाय जेवणाची आणि शिकण्याची सोय निर्माण केली. परंतु यानंतरचा प्रवास हा सुद्धा तितकासा सोपा नव्हता. यानंतर सुद्धा अनेक अडचणी आल्या, दगडफेक झाली, याशिवाय स्वयंपाक करणाऱ्या स्त्रिया घाबरल्या, पाणी बंद करण्यात आले. मात्र गणपतदादा हे डगमगले नाही. ते डगमगले नाही. त्यांची पत्नी सारजाबाई यांनी स्वतः स्वयंपाकघरात जाऊन मुलांसाठी स्वयंपाक तयार करण्याचे काम केले आणि हा समाजसेवेचा आदर्श आपल्या आजच्या समाजासाठी सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, त्यागाचा होता सुवर्ण स्पर्श, सेवा भावाचा होता गंध. त्यागाचा होता सुवर्ण स्पर्श, सेवा भावाचा होता गंध. समाज परिवर्तनातून घडवला त्यांनी शिक्षणाचा पवित्र संबंध. समाज परिवर्तनातून घडवला त्यांनी शिक्षणाचा पवित्र संबंध. एकंदरीत जिथे शिक्षणाचा वास असेल तिथे देवाचे स्थान. कर्मवीरांचे आयुष्य म्हणजे सेवा यज्ञाचे महानदान. कर्मवीरांचे आयुष्य म्हणजे सेवा यज्ञाचे महानदान. शेवटी मी आज या व्यासपीठावरून जाता जाता एवढंच सांगू इच्छितो की जर या महाराष्ट्राला ज्ञानाचा अभिमान असेल, जर विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आत्मविश्वास असेल आणि जर या समाजाला परिवर्तनाची दिशा मिळाली असेल, तर यामध्ये मराठा विद्याप्रसारक समाज संस्था हे नाव हे सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल. आणि हे सुवर्ण अक्षरांनी कोरलेले नाव हे पुन्हा कधी पुसता येणार नाही, पुन्हा कधी मिटवता येणार नाही. एवढे बोलून मराठा विद्याप्रसारक समाज संस्था याचा गौरव हा युगानुयुगे वाढत राहू, युगानुयुगे वाढत राहू. जय ज्ञानमाऊली, जय मराठा विद्याप्रसारक समाज. एवढे बोलून मी मराठा विद्याप्रसारक समाज आमची ज्ञानमाऊली या विषयावर इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गंगा.